गंगाखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नगरपालिकेच्या हद्दीतील प्लॉट खरेदी दस्तावेज करण्यासाठी 4,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ लिपिक तथा अतिरिक्त दुय्यम निबंधक प्रकाश टाक यांना खरेदी खत करण्यासाठी लाच घेण्याचे दर्शवले। यामुळे गुन्हा दाखल केला आहे। नगरपालिका हद्दीत असलेल्या एका प्लॉटची खरेदी करून कागदपत्र बनवायचे होते, त्यासाठी किती पैसे लागतील अशी फिर्यादीने टाक यांच्याकडे विचारणा केली होती। त्यात त्याने 6,000 ते 7,000 रुपये फीस लागेल आणि त्या व्यतिरिक्त 10,000 रुपये लागतील असे टाक यांनी तक्रारदारास सांगितले। मात्र तक्रारदार यांना फीस व्यतिरिक्त 10,000 रुपयाची लाच देण्यास इच्छुक नव्हते। लाच प्रकरणी फिर्यादी आणि दुय्यम निबंधक यांच्यात तडजोड होऊन 4,000 रुपये देण्याचे ठरले। दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। यावेळी 4,000 रुपयांची लाच घेण्याचे दर्शवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज गंगाखेड।